नमस्कार, फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ब्रेडचा उपमा करणार आहोत। त्यासाठी मी एक कढई गॅसवर तापत ठेवली। त्यामध्ये 2 पळी तेल घातले। मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये बारीक हिरवी चिरलेली मिरची घालायची। नंतर कढीपत्ता घालायचा। बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। नक्की करून पहा, असा कधी कधी ब्रेड शिल्लक राहतो तर हा उपमा केला तर मस्त लागतो। आता बारीक चिरलेला टोमॅटो घातला। हे पण सगळे छान परतून घेतले। नंतर आता हळद घालायची। सगळे परतून घेतले। चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे थोडी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली। आता हे टोमॅटो वगैरे शिजण्यासाठी यावर 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता हा टोमॅटो पण शिजलाय। आता इथे मी ब्रेडचे बारीक असे चौकोनी तुकडे करून घेतले होते। ब्रेड कधी शिल्लक राहतो, कधी मागचे आणि पुढचे जे ब्रेड खाल्ले जात नाही, तर त्याचा हा असा उपमा केला तर मस्त लागतो आणि लगेच संपूनही जातो। आता हे सगळे छान परतून घ्यायचे हे ब्रेडचे तुकडे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आणि चविष्ट। आता हे सगळे छान परतून झाले की यावर 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढायची। मस्त आपला हा ब्रेडचा उपमा तयार। आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ। असा मस्त झालेला आहे उपमा तयार। थोडी कोथिंबीर टाकायची आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचा।